ब्रेकनंतर तुमचं स्वागत. मुद्दा महाराष्ट्रामध्ये आता बातमी बूस्टर डोस संदर्भातली. आरोग्य सेवक, फ्रंटलाईन कर्मचारी तसंच 60 वर्षांवरील नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या बूस्टर डोसला राज्यामध्ये कमी प्रतिसाद असल्याचं चित्र आहे. 10 दिवसांपूर्वी राज्यामध्ये बूस्टर डोस द्यायला सुरुवात झाली होती. 10 जानेवारीपासून 4 लाखांपेक्षा अधिक पात्र आरोग्य सेवक कर्मचाऱ्यांपैकी केवळ 40%च लाभार्थ्यांनी बूस्टर डोस घेतलेला आहे, तर 42% फ्रंटलाईन वर्कर्सनी बूस्टर डोस घेतलाय. आणि लसीकरणाबाबत कर्मचाऱ्यांमध्ये थोडा संभ्रम नाही, मात्र ओमायक्रॉनची लाट कमी झाल्यामुळे लसीकरण कमी झाल्याचं टास्क फोर्सच्या सदस्यांचं म्हणणं आहे. तर राज्यामध्ये आरोग्य सेवक, फ्रंटलाईन कर्मचारी किंवा ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी जो काही 10 जानेवारीपासून बूस्टर डोस द्यायला सुरुवात झाली आहे त्याला राज्यामध्ये कमी प्रतिसाद असल्याचं चित्र आहे. अर्थात या संदर्भात आपण बोलूयात. महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर उदय कुलकर्णी आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. डॉक्टर, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. आता एकतर बूस्टर डोसला सुरुवात झाली आहे 10 जानेवारीपासून, मात्र जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्यामध्ये इतकी उदासीनता का दिसतेय? दर्शकांना मला असं सांगावं वाटतं की ही उदासीनता नाहीये, तर आता सगळीकडे तिसऱ्या लाटेचा प्रभाव असल्यामुळे बरेचसे फ्रंटलाईन वर्कर्स, डॉक्टर्स आणि हे त्या पेशंटच्या ट्रीटमेंटमध्ये आता गुंग आहेत. त्यांना त्याच्यामध्ये जास्त काम करावं लागतंय. त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढून, तुम्हाला माहिती आहे की याच्यासाठी ठराविक सेंटर्सला जाऊन या सगळ्या ट्रीटमेंट करून घ्याव्या लागतात. तर तिथे जाण्यासाठी आज डॉक्टरांना आणि यांना वेळ तेवढा नाहीये. त्यामुळे कदाचित डॉक्टरांचा प्रतिसाद याच्यामध्ये कमी आहे आणि सिनियर सिटीजन्स बऱ्यापैकी प्रभावित झालेले आहेत या तिसऱ्या लाटेमध्ये आणि काही जण घाबरून आहेत. त्यामुळे तेही बाहेर पडायला थोडासा त्रास आहे. आणि आपल्याला माहिती आहे की एकदा जर समजा एखाद्याला झालेला असेल कोरोना, तर 3 महिन्यापर्यंत त्याला ती लस घ्यायची नाही असा सरकारी नियमच आहे. त्यामुळे बऱ्याच जण त्याहीमुळे आता जायला मिळत नाहीये. प्रतिसादामध्ये सगळ्यांना लसीचं महत्व समजलेलं आहे, पण अशा काही व्यस्ततेमुळे ते आता बाहेर पडू शकत नाहीयेत असं मला वाटतंय. बरोबर. डॉक्टर, अनेक जणांचा असा समज आहे की आधी बाकीच्यांना घेऊ दे, बघूया काय होतंय, मग मी घेईन, असा जो एक समज आहे. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल? आरोग्य कर्मचारी आणि सेवकांना त्याचं महत्व माहितीच आहे, मात्र जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना काय सांगाल? मुळात आपल्याला माहिती आहे की ज्यांनी पहिला दुसरा लसीचा डोस ज्यांनी घेतलेला आहे त्यांना त्याचं महत्व अगोदर पटलेलं आहेच. पण बऱ्याच जणांना आपल्याला माहिती आहे की पूर्वी लसीचा तुटवडा असल्यामुळे पहिल्या दुसऱ्या लस घ्यायला उशीर बऱ्याच जणांना झालेला आहे. त्यामुळे काही जणांचे 9 महिन्याची जी अट आहे ती पूर्ण होत नाहीये. आणि अगदी सुरुवातीच्या काळात ज्यावेळी लस दिली गेली होती त्यावेळी साधारणतः एप्रिल नंतर लोकांना लस त्यावेळी दिली गेली होती आणि नंतरच्या काळात तर जून नंतर दिली गेली. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्याचा विचार केला तर आता लाभार्थी जे आहेत त्यांची संख्याही आता कमी आहे. आणि त्यामुळे जर आपण असं अपेक्षित धरलं की आता मला समोरचा आकडा दिसतोय तो निराशाजनक आहे, तर तसं नाहीये. कदाचित जे लाभार्थी या काळात येणारे आहेत त्यांच्या या 3 अडचणी की काही जण त्या कामामध्ये गुंतलेले आहेत, काही जणांचा तेवढा कालावधी पूर्ण झालेला नाहीये आणि काही जणांना आता इतक्यातच नुकतं थर्ड वेव्हची भीती असल्यामुळे लोक बाहेर पडले नाहीयेत. लोकांना त्याचं महत्व पटलेलं आहे, लोकांना यायचं आहे. पण या अडचणीचा जर विचार केला तर आपण निराश होण्यासारखं नाहीये. सगळेजण त्या ठिकाणी लस घेण्यासाठी स्वतःहून पुढे येतील असा मला विश्वास आहे. बरं डॉक्टर, आणखी एक गोष्ट, आतापर्यंत म्हणजे 10 जानेवारीपासून झालेली सुरुवात, आतापर्यंत किती टक्के लोकांनी म्हणजे जे पात्र आहेत त्यांचे हे बूस्टर डोस पूर्ण व्हायला हवे होते, जे आता प्रमाण 40% दिसतंय? हे प्रमाण जे आहे त्याची कारणं तर मी सांगितली, पण हे सगळेजण पुढच्या महिन्याभरात लस घेऊ शकतील कारण तिसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरल्यामुळे आता डॉक्टरांना थोडी उसंत मिळणार आहे. त्यामुळे बहुतेक डॉक्टर स्वतःहून येऊन पुढच्या 15 दिवस ते 3 आठवड्यामध्ये स्वतःचं लसीकरण करून घेतील आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये सुद्धा बाहेर पडून घेणं आणि सगळीकडे अवेलेबल झालेली आहे लस. त्यामुळे लोकांना त्याच्याबद्दल अडचण नाहीये. कदाचित खूप अवेलेबिलिटी झाल्यामुळे सुद्धा आपल्याला कधीही गेलं तरी मला मिळणार आहे हा जर समजा लोकांच्या मनामध्ये विश्वास असेल तर त्यामुळे थोडंसं चालढकल होते, थोडंसं दुर्लक्ष होतंय. ते जर समजा ठराविक दिवसांमध्येच तुम्हाला लस मिळणार आहे असं म्हटलं तर पुन्हा लोक त्या ठिकाणी स्वतःहून पुढे येऊन करून घेतील असं मला वाटतं. आता कुठला संभ्रम नाहीये किंवा भीती नाहीये लसीबद्दल, मात्र आता ओमायक्रॉनची लाट आता ओसरतीये किंवा त्याचे फार काही गंभीर परिणाम जाणवत नाहीत, हा एक प्रकारे हलक्यात कुठे घेतलं जात नाहीये ना? नाही असं नाहीये.
मुळात म्हणजे तिथपर्यंत जाऊन घेण्यासाठी आज मला सहज उपलब्ध झालं तर त्या ठिकाणी जी त्याच्यातली एक अर्जन्सी असते ती निघून गेल्यासारखं होतं. सहजपणाने अवेलेबल होत आहे म्हटल्यानंतर ती गोष्ट करायच्यासाठी माणूस थोडासा चालढकल करतो. हा आपला मानवी स्वभाव आहे. त्यामुळे मला वाटतंय की जेवढ्या गतीने व्हायला पाहिजे तेवढ्या गतीने होत नाहीये. तर पण ते निश्चित सगळ्यांना त्याचं महत्वही मान्य झालेलं आहे. त्याच्यामुळे तिसऱ्या लाटेचा प्रभाव खूप कमी झालाय हेही सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे मला असं स्वतःला वाटतं की सगळेच जण करून घेणार आहेत. फक्त जे टाइम लाईन आपण म्हणतोय तर ती टाइम लाईन पहिल्या दुसऱ्या लाटेमध्ये लोकांना घाई वाटलेली होती. आता तेवढी घाई नाहीये. लोकांना थोडासा निर्धोकपणा जाणवलेला आहे आणि त्यामुळे लोक पण करून घेतील सगळेजण. जी जी डॉक्टर खूप धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. त्यामुळे बूस्टर डोसला कमी प्रतिसाद असं म्हणता कामा नये. मात्र सध्या जे आरोग्य कर्मचारी आहेत ते इतर रुग्णांच्या सेवेमध्ये गुंतलेले आहेत. तर दुसरीकडे जे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि जी अट आहे की लसीचे 2 डोस झाल्यानंतर 9 महिने पूर्ण झालेले पाहिजेत आणि तरच तुम्हाला बूस्टर डोस घेता येईल. त्यामुळे 9 महिने पूर्ण होण्यासाठी सुद्धा बरेचसे जण थांबलेले आहेत आणि म्हणून 40 ते 42% लोकांचं पात्र लाभार्थ्यांचं लसीकरण बूस्टर डोसचं आतापर्यंत झालेलं आहे. आणखी एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.